चहा करू का आता थोडा थोडा? नाही, आता काय चहा प्यायची थोडी वेळ आहे. तुम्ही इथे शरमता का शांताबाईनी? घरी तर खूप चहा पिता. घरी काम करतो, काम करता करता थकून जाते म्हणून पितो. इथं तर कामच नाही आहे ना. तुम्ही दोघी पित असाल तर मी करतो. बसा तुम्ही ताई, बसा तुम्ही पण. नाही, तुम्ही आज गावाला जातो म्हणता तर मी करतो स्वयंपाक. स्वयंपाक पण मी करतो, नाश्ताही मी करतो. आणि तुम्ही दुपारी चालल्या जा. तर मला सांगा की काय करू, जेवणात काय करू, नाश्ता काय करू, तुम्ही सांगा. ते तुमच्या पसंतीचा दोघीच्याही. आमची काय जी पसंत आहे, तुम्हाला जे आवडते करा. तुम्ही भाऊले काय आवडते, पोरायले काय आवडते. अरे पोरं तर सकाळीच गेले वाटते शाळेत, भेटली नाही. संध्याकाळी आपण आलो, थोडंसं 10-15 मिनटं दिसले, आणखीन गेले. तुम्हाला म्हणूनच तर मी शनिवार रविवार बोलावलं होतं, तुम्ही आल्या नाही. तेव्हा दोघांनाही सुट्ट्या राहते. शनिवारी राहते हाफ डे, रविवारी फुल डे. तर म्हटलं फिरू फिरू, तुम्ही आल्या नाही. आता तर पावसाच्या नाही येऊन नाही राहिलं. जायची खूप घाई करून राहिल्या. राहा ना आणखीन 1-2 दिवस. राहायचं काही नाही, राहिलो असतो. पण का म्हणते आता, तुम्हाला तर माहिती आहे ना तिकडे शेती पाणीचं आहे. यायची बी शाळा लागली. पेरलेलं निघलं नाही निघलं, का खांद्या झाल्या पराठीच्या, सारं पाहायला लागन. आणि त्याच्यात दिन्याची शाळा आहे. दिन्या तर माहीत आहे कसं आहे, तसं तर महिनाभर राहते शाळा नसते म्हणलं तर. हो, म्हणूनच मी तुम्हाला फोर्सही नाही करून राहिली. ये जा, पण नक्की ये जा. आता एक तर रक्षाबंधनला इथंच ये जा, नाही तर मग दिवाळीला तरी ये जा. आम्ही रक्षाबंधनला येत नाही, दिवाळीत येत नाही. तुम्ही शेजा दोन्ही वेळेस. पण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात नक्की येऊ. मग पोरं बी घर राहील आणि दिन्याला सुट्ट्या लागल्या का मग येऊन जाऊ. ठीक आहे मग. सुनंदा, तू कशाला करतेस स्वयंपाक? आम्ही दोघीजणी मिळून करतो ना, तू कर आराम. तुम्हीच, मी गावाला आला तर तुम्हीच करता. इथे पण 2 दिवस तुम्हीच केला. आजचे दिवस माझ्या हातचं तर खाऊन बघा. मलाही करता येते स्वयंपाक. एकदम तुमच्यासारखा सुपर नाही करता येत, पण करता येते. असं करा मग, आपण तिघी मिळून करू. नाही नाही, मी एकटीच करतो. सांगा तुम्हाला काय खायचं आहे. आंब्याचा रस तर खूप बोर झाला असेल, तुम्ही गावालाच आंबे आंबे. पुरण तर नाही जमणार माझ्याकडून. तुम्हाला खायचं असेल तर मी करून देतो. तुम्ही सांगा दादा, न तुम्हाला आवडत असेल तर मी करून ठेवून देतो. तुम्ही 1-1, 2-2 पोळ्या करून खात जा. नाही नाही, पुरण नाही पाहिजे, यांना जास्त गोड होते मग. जाऊ द्या, करायचंच आहे ना तर मग असं करा, नुसत्या भाजी पोळ्या वरण भात करा. वरण भात बी काय करतं, आता पोरं बी नाही आहे तर तुम्हाला लागत असेल तर करा म्हणा. पण भाजी पोळी गेली तरी होते. असं कसं, तुम्ही काय नेहमी येता, किती वर्षानं आल्या, भाजी पोळी खाऊन जाता का? तुम्ही एकट्याच करता तर काय कराल. असं करतो मी, चांगल्या गरम गरम पुऱ्या करतो. श्रीखंड बोलावून घेतो वेळेवर विकत. खायले श्रीखंड घे, पुऱ्याच राहू द्या ना. आलूची भाजी करू रश्याची चांगली. नाही नाही, श्रीखंड पुऱ्या. आलूची भाजी म्हणता का? आलूची भाजी आणि वरण भात, कढी आणि थोडेसे गरम गरम भजे. ठीक आहे मग, एवढा स्वयंपाक चालेल ना? खूप झालं एवढं. भजे गिजे कायले पाहिजे, खाऊन नाही पाहिजे. आता तुम्ही काहीच बोलू नका, मी करतो स्वयंपाक. TV पहा नाही तर आराम करा. इथेच माझ्या बाजूला एक बाई घरी साडीचा व्यवसाय करते, साड्या विकते ती. तर नाश्ता करून घेऊ आपण आणि मी स्वयंपाक मग कुकर लावून देते. चला आपण दोघीजणी साड्या घ्यायला जाऊ. साड्या कोणासाठी घेता? कोणासाठी म्हणजे तुमच्यासाठी आणि दिन्यासाठी एक ड्रेस घ्यायचा आहे मला. नाही नाही, दिन्यासाठी नका घेऊ ना, आम्हालाही साड्या नाही पाहिजे. आम्ही आता कधी येऊ तर घे जा, आता नका घेऊ. तुमच्या घरी साड्या घ्यायला नाही आलो आम्ही. असं कसं, साड्या तर घ्यायच लागेल ना. आणखीन की तुम्ही घरी गेल्यावर पद्मा विचारून तुम्हाला काय आणलं शांता काकू, काय आता तुमच्या नंदेनं काय घेतलं, तर तुम्ही काय सांगा. तिचं काय करायचं आहे आपल्याला, करायचं आहे म्हणजे कशी बोलली मला घरी ते. म्हणून मी तर तुम्हाला साड्या घेणारच आहे. आणि दिन्यासाठी पण मी ड्रेस घेतला आहे, त्याला घालून पाहायला लावते. नाही आवडन तर दुसरा घेईन. हे पहा सुनंदा, तू माझा आई, तू न आम्हाला साड्या नाही पाहिजे. आम्ही नंदेच्या घरी साड्या घ्यायला नाही जा लागत, म्हणून म्हणतो साड्या नको नेऊ. आम्हाला काहीच नाही पाहिजे. दिन्याला घेतला आहे ड्रेस तर दिन्याला देऊन दे. तुम्ही काही माझ्यासोबत जास्त बोलू नका. तुम्हाला मी साड्या देतो म्हणजे देतो. चला आता पटकन मी नाश्ता गिस्ता आटोपते आणि तुम्ही तयारी करा. साड्याच घ्यायच्या ना मग एका अटीवर. नाश्ता मी करतो, शांताबाईला घेऊन चालले जा तुम्ही साडी घ्यायला. इथंच जवळ आहे म्हणता ना, नाश्ता करेपर्यंत होऊन जाते. आणि तुमची पसंत नाही, काही पसंत नाही आहे शांता, त्याची पसंत मला आवडते. हो जी शांताबाईनी, तुम्हाला कबूल आहे? तुम्ही म्हणताच तर कबूल आहे. चला मग करते तोपर्यंत सुनीता नाश्ता. ठीक आहे मग, करा तयारी. ऑटोनं जावं लागते का दुकानात? नाही दुकानात नाही आहे, इथेच बाजूला खालीच
एक राहते बाई साड्या विकते. पण तुम्हाला असं तर नाही वाटणार ना, एवढं मोठं नागपूर, एवढी मोठी सिटी, आणि आम्हाला घरगुती दुकानात बाई साड्या विकते आणि तिच्या घरी घेऊन चालली. ती बाई साड्या दुरून तिची बहीण पाठवते. खूप छान साड्या राहते, म्हणून मी तुम्हाला घेऊन चालली. नाही तर तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे. आम्हाला कायले वाईट वाटन, आम्ही गावचं आहे का? सुनंदा, तू ना आम्हाला ओळखलं नाही का? तू म्हणते ना चांगली आहे तर चांगल्याच असाल ना. वा रे वा, तू असा विचार कोण करता? सुनंदा ताई, आणखीन ती बाई येऊन राहिली तुमच्या कॉलनीतली. ती आपल्याला खाली उतरलं का दिसतेच. आता किती चांबर चौकशा करून ती आपल्यासोबत. तुम्ही थांबा, मी बोलतो तिच्यासोबत. तुम्ही कशाला तिच्यासोबत लागता? चला थांबा 1 मिनिट, ती इकडेच येत आहे. कुठं निघाल्या शांता काकू आणि सुनंदा वहिनी? आम्ही अगं काही नाही, मीच म्हटलं सुनंदाला का जी आपल्यासोबत नेहमी नेहमी दिसते, नेहमी भेटते, चाल तिच्या घरी. तर तू तुझ्या घरी दार लावून दिसलं. मग म्हटलं आम्ही खालून येतो मार्केटमधून थोडं फिरून. तर आता बरं झालं तू भेटली, तर चाल तुझ्या घरी. काय काय म्हणता तुम्ही? इतकी दांदरून खाऊन गेली बाई. त्याच घरी येतो म्हणलं, तू म्हणे ना त्या दिवशी येजो. तर चाल म्हटलं तुझ्या घरी आता, मग जाऊ आम्ही तिकडे. तुम्हाला ना मी नक्की नेलं असतं, पण मला पण इमर्जन्सी काम आहे म्हणून मी बाहेर चालली. पण तू तर वापस येऊन राहिली ना? नाही काकू, वापस नाही येऊन राहिली मी. मला आठवण आली एक गोष्ट, म्हणून मी आणखीन चालली. तुम्ही नक्की या, नेक्स्ट टाइम नक्की या. बाय. मस्त जिरवली तुम्ही वहिनी. असंच करायला लागते अशा लोकांसोबत. आता ते डबल बी दिसा ना तर बोलणारच नाही. हो ना, आणखीन तुम्ही म्हटलं असतं ना का दुकानात चाललो इथल्या साडीच्या, तर आणखीन तिनं सगळ्या पूर्ण बिल्डिंगमध्ये सांगितलं असतं का सुनंदानं तिच्या साड्या घ्यायला नेलं. पण तुम्ही तिची चांगली अद्दल मोडली. चला मग. आइए भाभी जी आइए. हिंदी बोलते का जी? है बहुत दिनों के बाद आए भाभी जी. आ जाओ, आओ बैठो. आइए भाभी जी, आप भी बैठिए. ये मेरी भाभी है. हाँ क्या? मेरी क्या ना आपकी क्या? आइए भाभी बैठिए. पीछे क्यों बैठे भाभी? इधर आ जाओ. नहीं दिखता है, हमको दिखता है, यहाँ से भी साड़ी दिखता है. हाँ भाभी, इनकी हिंदी थोड़ी कमजोर है. समझता है, हमको समझता है. बताओ किसके लिए चाहिए साड़ी? ये भाभी के लिए क्या? एक भाभी है और घर पे एक भाभी है, दोनों के लिए चाहिए. अच्छी साड़ी दिखाओ. इसमें चाहिए? ये देखो पूरी फैलाई हुई है. अभी 2-4 ग्राहक गए तो देखो इसमें, नहीं तो ऊपर देखो. सुनंदा भाभी, आप आ जाओ अंदर से और देख लो कौन सी चाहिए. पहा शांता वहिनी, कोणती पाहिजे तर सांगा. कोणता कलर पाहिजे, काय पाहिजे? तुम्हीच पहा ना, तुमचीच पसंत चांगली आहे. ती लाल वाली कितनी की है? लाल वाली अच्छी दिख रही है आपके सामने की. ये वाली लाल क्या? हाँ यही लाल. महंगी है थोड़ी. महंगी है नहीं, कितनी की है भाभी? ये 2000 की आएगी. एक कांजीवरम है. नहीं वो मत दिखाओ, जाने दो. वो हमको थोड़ी सस्ती में दिखाओ. वहिनी पसंत आली ना तुम्हाला तर ती कमी करते रेट. तुम्हाला आवडली असेल तर सांगा. नाही हाय माझ्याजवळ तशी लाल. मला वाटलं कितीची आहे. आमच्याकडे कितीचे होते आणि तुमच्याकडे कितीचे होते म्हणून फरक पाहिला. करू नका बरू, तुम्हाला आवडली असेल तर खरंच घ्या. नाही हाय माझ्याजवळ लाल. मी फक्त फरक पाहिला तुमच्याकडल्या किमतीचा ना आमच्याकडल्या किमतीचा. क्या खुसुर-फुसुर कर रहे हो तुम दोनों? बताओ ना और कौन सी दिखाओ. ये पीली वाली कितनी की है? आप कीमत मत पूछो, सिर्फ साड़ी पसंद करो. सुनंदा भाभी के साथ मेरी बहुत पुरानी पहचान है. आप मैं कम ज्यादा लगा दूंगी. हाँ वही तो बोल रही हूँ मैं. इनको वही खुसुर-फुसुर बोल रहे थे ना, मैं वही बोल रही हूँ कि जिनको जो पसंद है इनको वो ले ले. दिखाओ फिर ये पीली खोल के दिखाओ. ही साडी वहिनी स्वस्तच असेल. तुम्ही थोडीशी ते घ्या ना, लाल आवडली तर. तुम्हाला पिवळा कलर पाहिजे का? हो पिवळा कलर आहे माझ्याजवळ, पण जुनी झाली. सुनीता वहिनीजवळ आहे का लाल? असेल ना, पिवळ्यामधूनच दोघीले देऊन द्या. भाभी ये रेड है आपके हाथ में, उसमें से पीला कलर है क्या? हाँ है ना, पीला है और ग्रीन है. 3-4 कलर है इसमें. तो ये इसमें से एक पीला दे दो और ये रेड वाली भी दे दो. सुनंदा ताई, इतक्या महाग कायले घेऊन राहिल्या? अंतर रहा तुम्ही. ठीक है, और कुछ चाहिए? आपको चाहिए क्या? फैंसी साड़ी आई है ना आपके, आप जो पहनती है वैसी दो. इनके लिए भी एक दिखा दो. मैं इनके पैसे दे दूंगी. इनको हमारे गांव में पसंद नहीं आई थी साड़ी. नहीं भाभी, अभी नहीं चाहिए मुझे. मैं कहाँ साड़ी पहनती हूँ.
घ्या ना तुम्ही, आमच्याकडून घ्या. बेटे तो भाभी ये 2 पैक कर दो और इनको गाँव भी जाना है ना जल्दी, इसलिए मैं कभी आ जाऊंगी, आराम से देखूंगी.